आणि दुसरी शाखा जी आहे तर ती केमिस्ट्री आहे, म्हणजे रसायनशास्त्र. या दोन शाखेचा अभ्यास आपल्याला 10 या अँड इक्वेशन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हा 17 मार्कासाठी केमिस्ट्री आहे. तुमचं किती 17 मार्कासाठी चांगलं 17. दोन्हीचाही तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कुठलाच स्किप करायचं नाही, म्हणजे तुम्हाला सगळ्या विषयांचा सगळ्या टॉपिकचा. नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाचा जो बोर्डाचा पेपर आहे इयत्ता 10वीचा त्या संदर्भामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 या विषया संदर्भामध्ये सिलेबस काय आहे आणि क्वेश्चन पेपरमध्ये मार्क किती मार्काला एक चॅप्टर आहे, म्हणजे टोटल 10 चॅप्टर आहेत, म्हणजे 10 टॉपिक आहेत. त्या टॉपिकच्या अनुसरून किती मार्काला एक टॉपिक आहे या संदर्भामध्ये हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच भाग 2चा व्हिडिओ येत्या काळामध्ये येईल, तो सुद्धा बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाची रूपरेषा व्यवस्थित ठरवता येईल. तर एकूण आपल्याला 10 टॉपिक आहेत, म्हणजे पार्ट 1 जो आहे, पार्ट पहिला विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट, पेपर फर्स्ट. तर त्याच्यामध्ये 2 विषयांचा समावेश आहे, विज्ञानातल्या 2 शाखांचा समावेश आहे. पहिली फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आणि दुसरी शाखा जी आहे तर ती केमिस्ट्री आहे, म्हणजे रसायनशास्त्र. या 2 शाखेचा अभ्यास आपल्याला 10 या टॉपिकमध्ये करायचं आहे. तर त्याच्यामध्ये फिजिक्समध्ये कोणते टॉपिक आहेत आणि फिजिक्सच्या त्या 5 टॉपिक आहेत, 6 टॉपिक आहेत हे, तर त्या 6 टॉपिकला किती मार्काचं वेटेज आहे किंवा किती मार्काचं परीक्षेला येणार आहे. आणि त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये 4 टॉपिक आहेत. तर असे एकूण 10 टॉपिक आहेत आणि त्या 10 मध्ये किती मार्काला कोणता टॉपिक आहे आणि किती वेटेज आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर पहिला टॉपिक आहे केमिस्ट्रीचा, तर तो म्हणजे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. हा टॉपिक जो आहे तर तो 4 मार्कासाठी आहे. म्हणजेच त्याचं मराठीमध्ये असं होईल की आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीचं वर्गीकरण कसं आहे, मूलद्रव्याची जी आवर्त सारणी आहे ना तर त्या आवर्त सारणीचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा आहे केमिस्ट्रीचा टॉपिक म्हणजे रसायनशास्त्राचा, तर केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, त्याला सुद्धा 4 मार्काचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये येत असतात. पुढचा केमिस्ट्री मधला मेटलॉजी म्हणजे धातू विज्ञान, हा जो टॉपिक आहे धातू विज्ञानचा त्याच्यासाठी सुद्धा 4 मार्क आहेत. पुढचा आहे कार्बन कंपाऊंड म्हणजे कार्बनी संयुगे, मराठीमध्ये कार्बनी संयुगे नावाचा जो टॉपिक आहे तो सुद्धा 5 मार्काला इथे या ठिकाणी विचारला जातो. म्हणजे अशा पद्धतीने केमिस्ट्रीमध्ये म्हणजे रसायनशास्त्रामध्ये किती 4 टॉपिक आहेत. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्याची आवर्त सारणी जी आहे तर त्यांचं वर्गीकरण, त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया इक्वेशन 4 मार्क, मेटलॉजी धातू विज्ञानचे 4 मार्क, त्यानंतर कार्बनी संयुगे म्हणजे कार्बन कंपाऊंडसाठी 5 मार्क. अशी केमिस्ट्रीसाठी 4 4 8 4 12 आणि 5 17 मार्कासाठी केमिस्ट्री आहे. तुमचं किती 17 मार्कासाठी 17 मार्काला तुमचं केमिस्ट्री आहे. आणि राहिलेला जो पार्ट आहे तर तो दुसरा भाग म्हणजे फिजिक्सचा, त्याच्यामध्ये 6 टॉपिक आहेत टोटल. तर ते 6 टॉपिक कोणते कोणते, ग्रॅव्हिटेशन आहे, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट आहे, त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्यानंतर लेन्सेस आहे, स्पेस मिशन्स आहे. असे एकूण 6 टॉपिक आहेत आणि या 6 टॉपिकला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं वेटेज दिलेलं आहे, मार्किंग सिस्टीम आहे. तर पहिला एक ग्रॅव्हिटेशन, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, तर याच्यासाठी 3 मार्क आहेत. याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश होतो ते सविस्तर आपण अभ्यास करणार आहे. पुढचं आहे इफेक्टिव्ह ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा जो टॉपिक आहे इफेक्टिव्ह ऑफ इलेक्ट्रिक करंट तर तो 5 मार्कासाठी आहे. इफेक्टिव्ह ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेचे जे परिणाम आहे तर तो फिजिक्समध्ये जास्त, म्हणजेच 5 मार्काला हा जास्त, म्हणजे 5 मार्कासाठी हा टॉपिक आहे. पुढे आहे हीट म्हणजेच उष्णता, मराठीमध्ये उष्णताचा जो आहे तर तो 3 मार्काला आहे, हीट हा टॉपिक. पुढचा टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन, हा जो टॉपिक आहे 5 मार्काला आहे. आणि पुढची गोष्ट आहे लेन्सेस म्हणजे भिंग आणि त्याचे उपयोग जे म्हणतो आपण, तर तो टॉपिक आहे 4 मार्काला. आणि स्पेस मिशन्स आपले अवकाश मोहिमा जे आहेत तर त्या अवकाश मोहिमा आपल्याला किती मार्काला विचारणार आहेत बोर्डाच्या परीक्षेला 3 मार्कासाठी विचारले जातात. असे एकूण फिजिक्समध्ये 3 5 8 आणि 3 11 आणि 5 16 आणि 4 20 आणि 3 23 मार्काला तुम्हाला फिजिक्ससाठी विचारलं जाणार. म्हणजे आता वेटेज बघा कोणतं जास्त आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये, तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त हे आहे ते फिजिक्सवरती क्वेश्चन्स आहेत. म्हणजे क्वेश्चन्स म्हणजे फिजिक्सचे जे टॉपिक आहेत त्या सगळ्या टॉपिक, ह्या 6 टॉपिकवरती सगळ्यात जास्त प्रश्न आहेत. म्हणजे ते 23 मार्काला फिजिक्स आहे आणि केमिस्ट्री हे 17 मार्काला आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त मार्काला कोणते कोणते टॉपिक आहेत, म्हणजे असे टॉपिक जे की ज्यांच्यावर जास्त प्रश्न जास्त मार्कासाठी प्रश्न विचारतात. फिजिक्समधले इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक झाला. त्याच्यानंतर 5 मार्क रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन हा एक टॉपिक. त्यानंतर विद्युत धारेचे परिणाम दुसरा टॉपिक 5 मार्काला हे टॉपिक. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये 5 मार्काला कार्बन कंपाऊंड, हे सगळे 5 मार्काचे 3 टॉपिक आहे. त्यानंतर 4 मार्काचे आहेत केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. पुढं बाकी मेटलॉजी धातू विज्ञान वगैरे हे
मूलद्रव्याची आवर्त सारणी वगैरे जी आहे तर त्यासाठी 4 मार्क तुम्ही इथं बघू शकताय. जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्या पुस्तकाच्या पुढं टॉपिकच्या पुढं टाकून ठेवा की किती मार्काला कोणता टॉपिक आहे, म्हणजे त्यानुसार तुम्हाला अभ्यास करता येईल. ज्याचं फिजिक्स चांगलं आहे त्याला 23 मार्क चांगल्या पद्धतीने पाडायचे, ज्याचं केमिस्ट्री चांगलं आहे त्याला 17. म्हणजे दोन्हीचाही तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. कुठलाच पोर्शन काय स्किप ठेवायचं म्हणजे ऑप्शनला ठेवायचं नाही किंवा स्किप करायचं नाही. म्हणजे तुम्हाला सगळ्या विषयांचा सगळ्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करायचा. हे झालं पार्ट 1 सायन्स पार्ट 1 किंवा विज्ञान भाग 1 विज्ञान किंवा तंत्रज्ञान भाग 1 च्या संदर्भात हा व्हिडिओ झाला. त्याच्यानंतर आपण हा झाला सिलेबस आणि वेटेज किती आहे. याच्यानंतर आपण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा आहे, क्वेश्चन परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले जातात हे बघणार आहे. त्यानंतर भाग 2 जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ह्या सुद्धा विषयाचं वेटेज आणि सिलेबस म्हणजे टॉपिकचे नाव किंवा टॉपिकला किती वेटेज आहे हे बघणार आहे. तर व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका. नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स हे तुमच्यासाठीच आहे. धन्यवाद.